राजने आठवे शब्दसृष्टी अंगे सारसुधा कवे कवीसी भक्तता बोलमने अमृतादि बालके मने रसोगे बोलमने अक्षरासी भावाचे अवतरण अवतरती निजगुण हाताकडे संपूर्ण तत्वबोध श्री गुरुदेव पाय जय देव सुमिराय तो एवढे भाग्य होय नमस्कार आता श्री भगवान पांडुरंग परमात्मा श्री ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबराय शांती ब्रह्म एकनाथ महाराज आदिगुरु श्री शंकराचार्य इत्यादी सर्व संतांच्या अलौकिक हेतुकी अकारण करून अशा कृपेने ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा विचार करत असताना ग्रंथराज ज्ञानेश्वरीमधील 13व्या अध्यायाच्या विचाराकरता आपण आरंभ केलेला आहे. आपण काल पाहिलं की इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्य विधीयते एतद्यो वेत्ति तं प्राहो क्षेत्रज्ञ इति तद्विदः क्षेत्रज्ञं चापि मां मध्ये सर्वक्षेत्रेषु भारत क्षेत्रज्ञयोर् ज्ञानं यत् ज्ञानं मतं मम तत्क्षेत्रं यच्च यादृक् च यद्विकारि यच स्यात् स च यत्प्रभावश्च तत्समासेन मे शृणु. या 3 श्लोकांचा विचार केला आणि पुढील जो श्लोक आहे त्या श्लोकाची चूर्णिका अवतरणिका आपण पाहत होतो. भगवान परमात्मा याचीच म्हणजे श्री ज्ञानोबराय अवतरणिकेमध्ये लिहितात की याची स्थळाकारणे श्रुती सदा बोभाने तर्क येण्याचे ठिकाणे तोंडाळू केला. याच स्थळामुळे याच शरीरामुळे श्रुती नित्य बळबळ करत राहते आणि याच ठिकाणी या क्षेत्राच्या निरूपणामध्येच तर्क येण्याची ठिकाणे तोंडाळू केला. तर्काला याच ठिकाणी तोंडकं बोलकं बडबड करायला लावली. चाळीता हेची बोली दर्शने शेवटा आली तेवीची नाही बुझाविली अजूनी द्वंद्वे. सांगतात हेची बोली चाळीता दर्शने शेवटा आली. याचाच विचार करत असताना करत दर्शन संपुष्टात आली, दर्शन संपली. याचाच विचार करण्यामध्ये सगळी 6 शास्त्र याचाच निरूपण करतात. परंतु तेवीची अजूनही द्वंद्वे बुझाविली नाही आणि अजूनसुद्धा द्वैत नष्ट झालं नाही. म्हणजे शास्त्र विचार करतात परंतु त्यांचं द्वैत अजून निवृत्त झालं नाही. एवढा विचार करूनही ते द्वैतामध्येच अडकलेले आहेत, द्वैतातीत झालेले नाहीत असा विचार आपण पाहिला. आता पुढे पहा. शास्त्राची सोयरिके विचळिजे येण्याची एके याचे नेक वंके जगावादो. शास्त्राची सोयरिके विचळिजे येण्याची एके. पहा, शास्त्राची सोयरिके येण्याची एके शास्त्राची सोयरिके विचळिजे. याच एकामुळे या एकामुळे देहामुळे शास्त्राची सोयरिके विचळिजे. शास्त्राची जी सोयरिक शास्त्राचं जे नातं परस्परामध्ये ओढतं ते बिघडलं, मोडलं. कारण की या वाद पेटला ना एका विषयी. जसं एका स्त्रीविषयी 2 पुरुष विवाद जरी सखे बंधू असले तरी एकाच स्त्रीमुळे 2 पुरुषामध्ये सुद्धा विवाद होतो. तसं एकाच देहामुळे या शास्त्रामध्ये विवाद झाला. ते म्हणू लागले नाही हे असं आहे, ते म्हणू लागल्या नाही असं आहे. एकाच गोष्टीविषयी हाणामारीवर येतात, नाही असं आहे, ते म्हणतात तसं आहे. मग याच एकामुळे या शास्त्रामध्ये विवाद झालेला आहे. परस्पर हे विवादात पडले एकाच देहामुळे. याचेनी एक वंके जगावाद. बरं, याच्याच एकामुळे जगामध्ये वाद पेटला. सगळ्या जगात
याच एकामुळे भांडणं जुटली है ना, आणि ती अजून काय संपली नाहीत बा. एक वंके जगावा दूय, म्हणजे एक निश्चया संबंधाने जगात वादविवाद चालू आहे. कोण शरीराला काय बोलतं, कोण शरीराला काय बोलतं, काही कोणाशी कोणाला पण मेळ जमेना, तेच बोलतात. तरी पण तोंडेसे तोंडा न पडे, बोला बोलेसी न घडे, या युक्ती बडबडे त्राय झाले. तोंडेसे तोंडा न पडे म्हणजे एकाचा निर्णय दुसऱ्याच्या निर्णयाशी जुळत नव्हता. एकमेकाला म्हणजे किती बडबड सुरू झाली पण तोंडीशी तोंडा न पडे, एक दुसऱ्यांचं बोलणं एकजूट होत नव्हतं. पुढं काय लिहिलं, बोला बोलेसी न घडे, निर्णय एक दुसऱ्याशी जुळत नव्हता. एका प्रतिपादनाचा दुसऱ्याच्या प्रतिपादनाशी सुसंगतता येत नव्हती. याचं बोलणं वेगळं, त्याचं बोलणं वेगळं. एवढंच काय, या युक्ती बडबडे त्राय झाले, म्हणजे या बडबडे युक्ती त्राय झाली. या बडबडीनं युक्तीनं हात टेकले, बाज झालं बा आता याच्याविषयी बोलावं तरी काय. अरे युक्त्या खोंटल्या पण एक मतता दोघात झाली नाही. म्हणजे इतकीला बडबडीला उफानं आलं, शेवटी हात टेकले, संपलं म्हटले. आता आपलं काही एक वाक्यता येणं संभव नाही. या प्रकारे युक्ती थकली. नेनो कोणाचे हे स्थळ, परी कैसे अभिलाषाचे बळ, जे घरोघरी कपाळ पेटवित असे. हे कोणाचे स्थळ नेनो, हे शरीर कोणाचं ठिकाण आहे हे कळत नाही. परंतु परी कैसे अभिलाषाचे बळ, परंतु इच्छेचे बल, लोभाचं मीपणाचं बळ किती आहे पहा. जे घरोघरी कपाळ पेटवित असेल, जे प्रत्येक घरात कपाळ डोके फोड सुरू झाले. म्हणजे प्रत्येक घरात काथ्या कूट करायला लावतो. म्हणजे पहा ना, या देह संबंधानेच प्रत्येक घरात सुरू आहे. सगळे हे कोणाचं आहे, कोणाचंच नाही आहे. तरी पण या देहाला कोणी शिवी दिली लगेच आपण काय होतो, लगेच धावून जातो. देहाला कोणी मारलं तरी बोलतो. बरं, या देहासंबंध असं जरी पाहिलं तरी मनुष्य होतं. म्हणजे एवढा नासका तुसका देह, परंतु या देहाविषयी आपण प्रेम केलं, याच्याविषयी अहंता जतन केली तर एवढा आपला नाश होतो. म्हणजे प्रत्येक नाश हा कशामुळे, या देहामुळेच आहे. या देहानं सगळ्यात सांगा बरं, मनुष्य दुसऱ्यामुळे परेशान आहे का देहामुळे? होय, तुम्ही खरा विचार करा. मनुष्य दुसऱ्यामुळे परेशान आहेत का स्वतःमुळेच? तो स्वतःमुळेच. दुसऱ्यामुळे परेशान होण्याची आवश्यकताच नाही, कारण की स्वतः आपला देह याच्यामुळेच आपला खरा नाश आहे. नाहीतर कोणी नाश नाही. पहा, आळस देहात येतो, त्यानं आपला नाश केला. म्हणजे सूक्ष्म देह, स्थूल देह हे आहे देहामुळेच आहे. इकडे तिकडे मन जातं, देहामुळे नाश आहे. क्रोध येतो देहामुळे, आसक्ती आहे देहामुळे, काय काय रोग येतात देहामुळे, सगळं खाय प्यायची परेशानी देहामुळे, सगळं जेवढं दुःख आहे ते सगळं देहामुळे. आणि मनुष्य पण आपण या देहाविषयी तितकं विरक्त होत नाही, देहाविषयी आसक्ती अधिक करतो. म्हणून आपल्याला
खरं याविषयी इतकं उदास झालं पाहिजे, काय देहाला करायचं आहे ते करेल, पण आपलं मन केवळ एक भगवान परमात्म्यामध्ये लागलं पाहिजे. कारण की या बाह्य विषयामध्ये देह मन लागलं तर आपला आत्तापर्यंत नाशच होत आला आहे. अनेक करोडो जन्मामध्ये या देहामुळेच एवढं पळवलं आहे. आणि आपण मिरवतो काय, जितका देहाभिमानी जास्त तितका तो जगात मोठा आहे की नाही. देहाभिमानीच ना जगात मोठा कितका आहे, जितका अधिक देहाभिमानी, जितका आपली मिरवणूक अधिक करेल तितका जगात तो मोठा. पहा तुम्ही एखादे अभ्यास काहीच नाही केला, काय नाही, पण मोठाल्या माणसाकडे जायचं, तिथं सत्कार, लगेच या विद्यालयात सत्कार, तिकडं सत्कार, तिकडं सत्कार, काय काय सत्कार, मंत्र्याकडे जा तिकडं, पण मी असा, मी तसा, आमचं असं चालतं, आमचं तसं चालतं, हे सगळ्याकडे जाऊन सांगत राहत फिरतात आणि आपला देहाभिमान वाढवतात आणि त्या देहाभिमानानं आपल्या देहाचा सत्कार करून घेतात. फायदा काय. आत्मस्वरूपाची प्राप्ती जेणेकरून झाली पाहिजे त्याच्यापासून आपण कोसो दूर जात राहतो बस. आणि एक दिवस हा मातीतला मातीत जाणार. काय तेच बोलतात बुवा, हे कोणाचं स्थळ कळत नाही, परंतु काय अभिमानाचं बळ आहे. घरोघरी या देहामुळेच सगळं कपाळ फोडणं राहतं. कपाळ फुटणं काथ्या कूट राहतो म्हणतात. ही सगळी समस्या या देहामुळेच आहे. पहा, नास्तिका द्यावया तोंड, वेदाचे गाढे बंड, ते देखोनी पाखंड आनची वाजे. नास्तिका तोंड द्यावया, वेदाचे गाढे बंड. जे काय नास्तिक लोक आहेत त्या नास्तिक लोकांबरोबर वादविवाद करण्याकरिता वेदानं प्रचंड आहे ना, वेदाचं प्रचंड बंड आहे. वेदानं चांगलाच कमर कसवलेली आहे. वेदाचं मोठं बंड आरंभ केला. ते देखोनी पाखंड आनच वाजे. ते पाहून जे पाखंडी लोक आहेत ते वेगळीच बडबड करतात. वेदानं नास्तिकाला खंडन करण्याकरता, तोंड देण्याकरता फार कमर कसवली. ते तुला मानतच नाही. त्यांनी वेगळंच शास्त्र काढले वेदाला अनुसरताच. नास्तिकाला समजून देण्याकरिता वेदानं बंड आरंभ केलं आणि यांनी वेगळंच वर्णन सुरू केलं. ते वेदाच्या तोंडालाच पडत नाही. मग वेगळंच मत या प्रकारे. आणि मग पाखंडी जो लोक आहेत त्यांनी दुसरंच आरंभ केल्यामुळे मग झालं काय, म्हणे तुम्ही निर्मूळ लटके वाघजाळ, ना मनसी तरी पोफळ घातले आहे. आणि ते काय म्हणायला लागले, हे वेदांनो तुम्ही निर्मूळ आहेत, तुम्हाला मागे पुढे कोणीच नाहीत, तुमचं शब्द पांडित्य खोटं आहे, फालतू बोलताय. तो निर्मूळ आहात, तुमच्या बोलण्याला काय आधार नाही. वेदाला म्हणतो लटके वाघजाळ, खोटाच वाणीचा विस्तार आहे, खोटच शब्द पांडित्य तुमच्या ठिकाणी आहे. ना मनसी तरी पोफळ घातले आहे. अच्छा, हे आमचं बोलणं खरं नाही असं जर कोणी म्हणत असेल, कोण म्हणेल, वेदाचे अनुयायी. जर असं तुमचं म्हणणं असेल की आम्ही खोटं बोलतोय तर आमची फैज आहे, सुपारी आहे, तुम्हाला आमच्याशी विवाद करून दाखवा. कोण बोलतात, हे नास्तिक लोक. जर आमचं काही चुकत असेल, जर विडा ठेवलाय आमच्याशी वादविवाद करा, ताकद असेल तर बोला. कोण बोलतात, नास्तिक लोक. मानत नाहीत ना. स्मृती व्यर्थ आहे, स्मृती जाळतात, श्रुती जाळायला पाहतात, पुराणं जाळू पाहतात. का कळत नाही, नालायक आहेत म्हणून. नास्तिक आहेत ना. कारण की नास्तिकांनी याचा विरोधच आरंभ केला आहे. मग ते आहे
ते आणि त्याच्यापुढे आमच्याशी वाद करा. कसं राहावं हे कोण सांगेल? श्रुतीशास्त्र सांगेल. की कसं राहावं हे संविधान सांगेल? नाही. माझं काय म्हणणं आहे, जगण्याची शैली ही शास्त्रानुसार कळेल ना. देश कसा चालावा हे संविधान, म्हणजे ज्याची त्याची नियमावली असते. म्हणजे मनुष्याच्या जीवनाचं संविधान भिन्न आणि देशाच्या चालण्याचं संविधान भिन्न. देश कसा चालावा हे संविधान आणि मनुष्यानं कसं वागावं हे शास्त्र, यानुसार चालतं. परंतु नास्तिक हे ऐकत नाहीत. हा देह कशा करताय, देहामध्येच आसक्त झालेले असतात आणि म्हणून देहाच्या शास्त्राच्या विपरीत चालतात. पहा, आणि बोलतात पहा पुन्हा, पाषांडाची कडे नागवी लुंचिती मुंडे नियोजली वितंडे तळाशी येते. पाषांडाची कडे नागवी मुंडे लुंचिती. आता पाखंडी लोकाच्या पक्षाकडील, म्हणजे पाखंडी लोक म्हणजे नास्तिक लोक, त्याच्या पक्षातील आता करता काय, शास्त्र येतं. शास्त्र असल्यामुळे त्यांचा विवाद आहे. आपण थोडंच दुसरं काय बोलतो. ह्याच्यात जे लिहिलं आहे ते जसेच तसा अर्थ आपला करायचा आहे. पाषांडाकडचे म्हणजे षडनास्तिक दर्शनकार, षडनास्तिक दर्शनकार, त्यातील जे काय पाषांडी पक्षाकडले एक काही लोक म्हणजे दिगंबर, जैन लोक, नागवी म्हणजे दिगंबर जैन, कडे है ना, मुंडे लुंचिती, ते काय करतात, केस उपटतात, डोक्याचे केस. आता काय याला उत्तम साधनं म्हणतात. लोकही बोलतात त्यांचं काय वा श्रेष्ठता आहे, ते कितीच वैराग्यवान येतो, डोक्याचे केस. अरे डोक्याचे केस न उपटणं वैराग्य असतं का? विषयांतून मन काढणं आणि भगवंतात लावणं हे ह्याला वैराग्य म्हणतात. सदा प्रीती असो परमार्थ लागी, विषय विरागी याचे नाव आहे की नाही. दुसरं कशालाही वैराग्य म्हणत नाहीत. नाहीतर म्हणायचं की केस उपटणे याला म्हणतात वैराग्य. मग बसा आपण असं उपटत, वैराग्यवान झाला. पहा, नियोजली वितंडी तळाशी येते. तो त्याचा दुसरा अर्थ घेऊ नको बरं का, आहे ना. ते लगेच हातावरून केशवान हात फिरू लागलाय म्हटलं येतं म्हटलं माझी स्तुती झाली, त्याला वाटलं हां तसं नाही करायचं बा, त्याला हे शास्त्र आहे, असं नसते, आहे ना. पहा, नियोजली वितंडे तळाशी येते. पहा, आणि जी काही वितंड लावली, वितंडच्या चर्चा आरंभ केली, ते तळाशी येते. आपोआप आपोआप जागेवर येतात, थांबतात. बडबड करून करून किती करणार आहेत, है ना. हे आरंभ केलेली वितंडा, हे वाद शेवटाला खालीच जातात, हे पुढे वरती जात नाहीत. मृत्यूबळाचे नि माझे हे जाईल विन काजे, ते देखून या व्याजे निघाले योगी. परंतु या दुसऱ्यांची स्थिती अशी सांगितली, शास्त्रांचा विवाद प्रकट केला, नास्तिकांची दुर्दशा प्रकट केली, आणि आता काही योगी मृत्यू बळाची नि माझे, मृत्यूरूपी बळाच्या माजण्याने, मृत्यूरूपी बळ हे माजलं म्हणजे मृत्यूच्या तडाख्याने, त्याच्यात वेगाने, धक्क्याने, सामर्थ्याने काय झालं की हे जाईल काजे बी न जाईल, हे कामाशिवाय निघून जाईल. काम न करताच हा देह नष्ट होईल. आणि पहा, दिन प्रतिदिन या देहाचा उत्कर्ष होतो की क्षीण होतोय, झिजत होते, केस पांढरे होऊ लागले, काळे होते ते झडून जाऊ लागले,
एक दिवस हाडकं कमजोर होऊ लागले, एक दिवस पडलं कुठे तर हा एक तुकडा बी राहणार नाही. चालता चालताच पडून जर धक्का कोणी दिला गाडीनं, गेलं तिथेच वर थोबाड करून. चालता चालता ठेस पडली, लागलं कुठे, मरलं. लाईट लागला ना, बोटच त्याला लागलं, गेलं. काय बरं, कुठेही शाश्वतता आहे? चालता चालता गाडीनं चालू लागला, गाडीला चालता चालताच चक्कर आली. काय राहील? हां, कार्यक्रम नाही, हे देह जाणार नाही. हे हसण्याकरता नाही, सावध होण्याकरता आहे आपल्याला. पहा, या मृत्यूच्या बळाच्या अशा धक्क्याने वेगाने एक काजे बी न जाईल, कामाशिवाय व्यर्थच जाईल. ते देखून या व्याजे निघाले योगी. हे पाहून त्या निमित्ताने योगी निघाले. या घराचा त्याग करून क्षेत्राभिमान म्हणजे कुठे निघाले? क्षेत्राचा निर्णय करण्याकरता. हे कोण आहेत? क्षेत्र निर्णयास. हे राज्य अडथळा करेल, सगळे अडथळा करतील, म्हणून या क्षेत्राचा निर्णय करण्याकरता पुढे सरसावले. मग क्षेत्राचा हे देह माझा आहे का? मी देहामध्ये किती आसक्त आहे याचा विचार करण्याकरता निघाले. आपण करतो का बरं खरं? दिवसातून 10 मिनिट तरी मी देह आहे की देहावरून वेगळा आहे याचा विचार करतो का रे? मग कसं काय होईल? तू तर असंच बोलशील बुवा. म्हणजे कोणी बोललं की तुला नालायक आहे, लगेच डोक्याला धरूपासून स्वामीजीला काम नाही, मी किती चांगलं केलं तर त्या तखतवर जाऊन बसेल डोकं धरण, आहे ना. किती चांगलं करावं तरी हे मला उलटच बोलतात. पण ठीक आहे, पहिलं करत नव्हतं तेव्हा बी बोलत होते, आणि आता थोडं थोडं करू लागलं आहे, आता हे बोलतच राहतात. काय की नाही बरं, नाही आहे की नाही? वरती जाऊन चिंता करत बसणं, त्याच्यापेक्षा कशा चिंतन केलं पाहिजे असं करत असणार मला माहिती आहे ना. ऐक नाही रे, हे काहीतरी डिप्रेशन घेतच असणार, आणि मग लगेच मग तिथंच पाण्यात झोपायचं बोलल्यावर. मग मला आजपासून भजनालाच जायचं नाही. मी होतो ना 2-3 दिवस, तरी पण दुसऱ्या दिवशी एकच दिवस नाही आलो, लगेच मला आठवलं मग आजपासून यायचंच नाही. महात्म्यांचा निर्णय असा होतो, म्हणजे सरळ निर्णय की जायचंच नाही, असा नाही होत, गेलो पाहिजे. म्हणजे याच्यात आपला लाभ काय? तर या पहा, मला माहिती निर्णय कोणता करत होता. पहा, मृत्यूशी आणि मग म्हणजे उलटं चालतं ना मनुष्य. पण योगी असे नव्हते बरं का. ते साधक निघाले, सोडल्या सगळे निघाले ह्या विचाराकरिता. मृत्यूशी आधा दिले ती निरंजन सेविले, यमनियमांचे केले मेळावे पुरे. काय केलं? मृत्यूशी आधा दिले ती निरंजन सेविले. मृत्यूला भ्यालेले, मृत्यूमुळे अतिशय व्याकुळ झाले, भ्याले. आधा दिले म्हणजे भ्याले, मृत्यूला भ्यालेले ती निरंजन सेविले. त्यांनी एकांत सेवन केलं, वनाचा रस्ता धरला, घर परिवार संसार याला सोडून परमार्थात निघले आणि आत्मविचारास लागले. आत्मविचार करताना मग आता लागतंय काय? तिथं रस्त्यात गेल्यावर, वनात गेल्यावर यम नियमांचे केले मेळावे पुरे. अगोदर यम नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान हे सगळी साधनं परिपूर्ण संपादन केले, आहे की नाही. अहिंसा, सत्य असते, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, हे की हे साध्य सिद्ध केले. मनुष्यानं केलं पाहिजे, नाहीतर त्याच्याकरता मनुष्यानं असं झटलंच पाहिजे. एखादा मनुष्य पराभूत झाला, आता विषय आहेत, विषयांचं काम आहे,
मनुष्यांना उलथं-पालथं पाडणं, नष्ट करणं. आणि आपलं काम आहे त्यांच्याबरोबर झगडणं आणि भगवंताची प्रार्थना करणं. भगवंताच्या आश्रित होऊन जर आपण साधना करू लागलो तर ती सफल आज नाही होणार, काहीतरी होईल ना. आस कोणाची आहे? देवाची. त्याच्या आशेनं आपण सर्व परमार्थ सोडला. सगळं जगत भगवंताच्या आशेनं भगवान आपला उद्धार करीन. आपण त्याच्या प्राप्तीकरता घरदार सोडून आलो आहे. मग प्रार्थनाही आपण भगवंताची अतिशय करुणेनं केली पाहिजे आणि रडलं पाहिजे देवापुढे. आपण आपल्या अंतकरणातली व्यथा देवापुढे प्रकट केली पाहिजे. देवा, जर मी तुला शरण आलो, तुझी शरणागती मी स्वीकार केली, तर आता माझा देह तुला अर्पण आहे. तुला माझा नाश करायचा तर नाश कर, आणि माझा उत्कर्ष करायचा असेल तर देवा तू उत्कर्ष कर. परंतु आम्ही आता तुझ्या शरण आलो आहेत. तू पहा, काय दुःख द्यायचं तरी तू पहा. आम्ही पण तुझी आस सोडणार नाहीत. भलेही तू काही करत असशील, तो आमच्याशी कसाही खेळत असेल, पण आमची आशा तुझ्यावर आहे देवा. तूच आमचा उद्धार करू शकतो. एकदम करुणेनं भगवंताची प्रार्थना अंतकरणातून एक दिवस तरी त्याच्या अंतकरणात येईल ना. पण आपण काय चोराची लेकरं थोडेच आहेत, त्या परमात्म्याची लेकरं आहेत. मग त्याची लेकरं असेल तर त्याला आपल्या मुलांचं कल्याण करावंसं वाटणार नाही का? आपण आपलं कल्याण त्याला सोडून समजतो होतं, म्हणून देव आपल्याकडे पाहत नाही. पण तो पाहिल ना, पाहिल. संतांची वचनं आहेत, त्या वचनाच्या अनुसार आपण आपलं कर्तव्य केलं पाहिजे. आजपर्यंत त्यानं सांभाळलं आहे, पण आता सांभाळलं नाही. आता तू दर्शन दे, आणि तू आमचा आहेस ना, तू माझा आहे ना, मग तू भेट. कारण की तुझ्याकरता आम्ही आलो, बस आम्हाला तुझी प्राप्ती नाही आहे म्हणून आपल्याला त्याचं महत्त्व कळत नाही. पण करेल, पण देवाची प्रार्थना करणं, साधना करणं, आनंदात राहणं. सगळं जगत भगवत रूप आहे, भगवंताचं आहे. म्हणून एक दुसऱ्या सगळी मुलं भगवंताची आहेत. एक दुसऱ्याविषयी द्वेष न करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि यांनी काय केले? यम नियमांचे मेळावे, यम नियम यांचे समुदाय पूर्ण केले, म्हणजे संपादन केले. मग काय करू लागले? येण्याची क्षेत्राभिमाने राज्य त्यजिले ईशाने, गुंती जाणून स्मशाने वास केला. येण्याची, या क्षेत्राच्या, या देहाच्या है ना अभिमानाने, म्हणजे मी या क्षेत्राचा चांगला विचार करेन. हा देह कोण आहे, मी काय आहे, याच अभिमानाने शंकरांनी राज्याचा त्याग केला. राज्य सोडलं का? गुंती जाणवणे, या राज्यामध्ये अडकलं जाईल. हे आपल्याला अडकणारे आहे, अडथळा आहे. म्हणून गुंती जाणवणे स्मशाने वासू केला. या ठिकाणी गुंतवडा आहे असं समजून स्मशानात जाऊन राहिले, एकांतात राहिले आणि तिथे भगवंताचं चिंतन करत राहिले. काय भगवान शंकराची भावना आहे का नाही? कसं भगवत चिंतन करत असते. वा. ऐशिया पैजा महेशा, पांगुरणे दाही दिशा, लांच कर म्हणून कोळसा काम केलं. पहा, ऐशिया पैजा दाही दिशा, महेशा दाही दिशा पांघरणे. याच पैजेने, निर्णय करण्याच्या पैजेनेच शंकरानं कपडे कोणते केले? 10 दिशा हेच कपडे केले. म्हणजे भोंगळेच नागेच राहू लागले. देहावर अभिमान नाही ना, काहीच विचार ठेवला नाही. 10 दिशाच हेच आपले कपडे आहेत. याच निमित्तानं भगवान शंकरानं हा निर्णय केला. आणि मग लांचकर म्हणजे लाच देणारा. कोण? काम.
लोकांना लाच देतो, घुसखोरी करतो, भ्रष्टाचार करवतो. कोण? काम. म्हणून लाच कर म्हणून कोळसा, काम काम कोळसा केला. हा भ्रष्टाचार करवणारा आहे, लाच देणारा आहे. म्हणून भगवान शंकराने कामाला जाळून टाकलं, भस्म केलं. एवढा प्रभाव भगवान शंकराचा. पै सत्य लोकनाथा वदने आली बळार्था, तरी तो सर्वथा जाणेची ना. का ते सत्य लोकनाथ ब्रह्मदेवाला बळार्था वदने आली. म्हणजे बळानं क्षेत्राचा निर्णय करता जोराने पुढे ब्रह्मदेवाची 4 तोंड पुढे आली. परंतु तरी तो सर्वथा जाण्याची ना. तरी पण या क्षेत्राचं सर्व प्रकारे निर्णय ब्रह्मदेव हे करू शकले नाही. एवढा एक क्षेत्र आहे. तरी त्यांना मुळीच क्षेत्राचा निर्णय कळाला नाही. कारण की या क्षेत्राविषयी सगळे लोक वेगळा वेगळा विचार करतात. पहा काय बोलतात. ऋषीवीर बहुधा गीतम छंदोभिर विविधय पृथक् ब्रह्मसूत्र पदैश्चैव हेतुमद्भिर्विनिश्चितैः. ऋषीभिः बहुधा गीतम. ऋषींनी अनेक प्रकारे याचं वर्णन केलेलं आहे. ऋषींनी अनेक प्रकारे यांचं या देहाचं गायन केलं. विविधही छंदभी पृथक पृथक अनेक प्रकारच्या छंदांनी याचं वेगळ्या वेगळ्या प्रकारे वर्णन केलं. छंदांनी म्हणजे छंदबद्ध ग्रंथांनी हे या देहाचं वर्णन केलं. हेतुमद्भी विनिश्चितैः ब्रह्मसूत्रपदैः. पुढं ब्रह्मसूत्रपदैः. ब्रह्मसूत्रपद म्हणजे बृहत सामसूत्र आहे ना. ब्रह्मसूत्र म्हणजे ब्रह्मसूत्र शंकरा भगवान व्यासाने लिहिलं ते नाही. भगवान व्यासाने ब्रह्मसूत्र नंतर लिहिले ना, आहे की नाही. अगोदर गीता, नंतर ब्रह्मसूत्र, आहे की नाही. महाभारतानंतर ब्रह्मसूत्र. सगळा निर्णय कशात केला? गीता इत्यादिकांचा ब्रह्मसूत्रात. मग ही ब्रह्मसूत्रपद म्हणजे वेदीचे बृहत सामसूत्र हे ब्रह्मसूत्र आहे. इथे पुढे कुठेतरी आलेलं आहे पहा. वेदीचे बृहत सामसूत्र जे देखणे पवित्र परितया ही हे क्षेत्र नेनवेची. वेदातलं ब्रह्मसूत्र पदाचा अर्थ आहे बृहत साम नावाचं सूत्र. त्यानंही याचंच वर्णन केलेलं आहे. आणि हेतुमान अतिशय निश्चित पंडितांनी याचंच अनेक हेतूंनी वर्णन केलेला आहे असं समजावं. आता पहा काय बोलतात वेगळे वेगळे लोक. एक म्हणती हे स्थळ जीवाचेची समूळ, मग प्राण हे कुळ तयाचे येथ. काय बोलतात? हे स्थळ कोणाचं आहे? पहिले प्रश्न झाला होता, नेनो कोणाचे हे स्थळ, परी कैसे अभिलाषाचे बळ, जे घरोघरी कपाळ पेटवित असेल. नेनो कोणाचे स्थळ याचं उत्तर इथं दिलं. एक म्हणती हे स्थळ जीवाचेची समूळ. काही जण बोलतात हे स्थळ, ती 18वी ओवी होते. काही जण बोलतात हे स्थळ संपूर्ण स्थळ जीवाचंच आहे. मग प्राण हे कुळ तयाचे येथ. आणि प्राण हे त्याचं कुळ आहे. स्थळ जीवाचं स्थळ आहे आणि त्याचं कुळ कोणतं आहे? प्राणकुळ आहे. बरं, या शेतात काम कोण करतात? सांगतात जया प्राणाचे घरी, अंगे राबती भाऊचारी, आणि मनायसा आवरी कुळवाडी कर.
या प्राणाच्या घरी 4 भाऊ आहेत. पहिला प्राण, अपान व्यान उदान समान, हे त्याचे 4 भाऊ. आणि हे नित्य निरंतर या प्राणाच्या घरी 4 जण कामं करतात. आहे की नाही? प्राण मुख्य आहे त्यातला, आणि हे सगळे 4 जण काम करत राहतात. काही मोठेपणाची इच्छा करत नाहीत, परंतु 4 जण कामं करतात. बरं, मग अशा प्रकारे प्राण्याच्या घरी मेहनत करणारे 4 भाऊ आहेत. आणि मनासारखा दिलं, आणि मना ऐसा आवरी कुळवाडी कर, आणि मनासारखा शेतकरी हे सगळं आवरतो. मन शेतीचा चपळ कारभार हा करणारा आहे. मन आहे. आणि या सगळ्यांचा कारभार कसा चालवायचा, कोणावर काय नियंत्रण करायचं. राबतात 4 भाव, परंतु कुठं काम नियोजन करणारा मन आहे. कोण कुठं लावायचं, कोण कुठं लावायचं करा. बरं, मग बैल पाहिजेत ना शेती करायला. जीवाचं शेत आहे, क्षेत्र. मग बैल कोण आहेत पहा. तया ते इंद्रिय बैलांची जोडी, पेटी न म्हणे अवसी पहाटी, विषय क्षेत्री आटी काढी भरी. तया ते त्याला इंद्रिय बैलांची पेटी, इंद्रिय कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय या इंद्रियरूपी बैलांची जोडी. मग हे काय करतात, नित्य चांगली शेती करत राहतात. तया ते इंद्रिय बैलांची पेटी न म्हणे अवसी पहाटी. हो, हे दिवस आहे की रात्र आहे याचा विचार करत नाही ते. विशेष भली विषय क्षेत्री आटी काढी, आणि विषयरूपी क्षेत्रामध्ये चांगली मेहनत करतात. आहे की नाही? रात्रही पाहत नाहीत आणि दिवसही पाहत नाहीत. दिवसभर खातच राहतो ना, हे दिवसा खातात, रात्री स्त्री उपभोग करत राहतात, दिरात्रीचा उपभोग करतात. म्हणजे या विषयरूपी शेतामध्ये चांगली मेहनत करतात. ही इंद्रिय नाश करतात. बरं, विषय क्षेत्री आटी काडी भरी, विषयरूपी शेतामध्ये चांगली मेहनत करतात. मग विथीची वाफ वाफवी चुकवी, आणि अन्याय बीज वाफवी, कुकर्माचा करवी राबू जरी. मग जर यदा कदाचित काय होतं, विधीची वाफ चुकवी, विधीचा एक विधिरूपी वाफ आहे, कर्तव्य कर्माची उब, ही चुकवतो, सोडून देतो, कर्तव्य कर्म करत नाही. मग अन्याचं बी वाफवी, मग अन्यायरूपी बीज पेरतो, वाफेत घालतो. म्हणजे अन्यायरूपी बीज पेरतो. आणि मग काय करतो, कुकर्माचा करी राब जरी. मग त्यामध्ये कुकर्म राबवतो. म्हणजे कुकर्मरूपी आटोकाट मेहनत जर त्याने केली, म्हणजे एकदम कुकर्म चांगलं, मेहनत वाईट मेहनत करतो, परंतु कुकर्म वाईट, शास्त्रविध कर्म करत नाही, मग फळ तर पिकतं बुवा. असं काय नाही. फळ ज्या शेतामध्ये खराब बी लावलं, आता काँग्रेस लावलं महात्म्याने, हां बरं का, काँग्रेस लावलं आणि त्या शेतात चांगला मूग लावला होता, मूग उपटून टाकून दिला, कुकर्म केलं ना. आणि काँग्रेस लावलं होतं पहिलेच, थोडेफार आलते बिया बा, थोडेफार कशाला तरी प्रारब्धानुसार तिथं उगलं असेल, पण ते लगेच उपटून टाकून दिलं. मग काय होईल? अरे काँग्रेस कसं फैलेल, मस्त खत टाकलं त्याला, हां माझं ना ते. तसंच आहे, आपलं इंद्रिय विषयामध्ये जाऊ दिल्या, विधीचं पालन संध्यावंदन केलं नाही, वाईट कर्म करत राहिलं तर फळ काय भेटेल? तसंच काँग्रेससारखं.
तया तरी तयाची सारिखे असंभाव्य पाप पिके मग जन्म कोटी दुःखे भोगी जीव मग त्याच सारखं असंभाव्य अगणित पाप पिकतं अतिशय पाप जन्माला येतं मग मनुष्य कोटी जन्म कोटी जीव दुःखे भोगी मग कोट्यवधी जन्म दुःख भोगत राहतो पा एक काँग्रेसचं झाड लावलं त्याच्यापासून किती काँग्रेस झाडं येतील रे हा भरपूर म्हणजे किती अरे सांग मोड द्यावं लागेल तुम्हाला हजारो येतील की नाही एक झाडाचे किती बी होतील मस्त मोठं असं एवढं झालं काँग्रेसचं झाड खत मिक्त टाकून आणि मग किती त्या रान बेतण्याकरता एकच झाड पुरेसं आहे मग तसं कोट्यवधी जन्म दुःख भोगण्याकरिता एकाच जन्माचं पाप पुरेपूर आहे भरपूर आहे एका जन्मात कमवलं तितकं हजारो जन्म भोगत बस इतकं पाप आहे अरे एक एक पाप कितीतरी जन्म भोगवायला लागलं ना तरी विधीची ये वाफे सत्क्रिया बीज आरोपे तरी जन्म कोटी मापे सुखची मविजे किंवा विधीच्या वाफेत सत्क्रियारूपी बीज लावलं तर कोट्यवधी जन्म सुखच आपल्याला मविजे सुखच मोजतो सुखच मिळवितो म्हणून मनुष्यानं ठरवायचं ह्याच्यात लावायचं काय तव अनिक म्हणती हे नव्हे हे जीवाचीच न म्हणावे अमुते पुसा आगावे क्षेत्राचे तेव्हा दुसरे काही लोक बोलतात की हे नव्हे हे तुमचं बोलणं बरोबर नाही हे जीवाचेच न म्हणावे हे जीवाचं म्हणू नका आम्हाला विचारा हे क्षेत्र कोणाचं आहे मग तुम्हाला विचारू उद्याच्याला आहे ना आज काय सांगावं एकाचं मत झालं बाकी उद्या ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते